सुधा मूर्ती मॅडम, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पहिली गोष्ट कधी तयार केली होती आणि तेव्हा तुमचं वय काय होतं? नमस्कार. गोष्ट लहानपणीच होते. अकरा. 10-11-12 तेव्हा वीस होते. पण ते प्रकट नाही करत होते. आमच्या आई सांगायचे प्रकट नाही करायचं, नुसतं घेऊन ठेवायचं. तसं मी लहानपणी सुंदर निबंध लिहायची आणि काही गोष्टी लिहायची, पण ते प्रकट नाही करत होते. एक फाईलमध्ये ठेवलेले होते. आणि मी फॅमिलीमध्ये माझ्याकडे कन्नड आहे, मी फॅमिलीमध्ये लिहित होते. स्पष्ट आहे. So good morning to all. Myself Shweta Santosh Bhodke from 12th standard, Vidya Pratishthan Arts Science Commerce College. So my question is for But my question is for you, ma'am. Okay. So my question is for Sunatra ma'am. As you have worked with the Sudha Murthy ma'am, what their qualities have inspired you in your work? नमस्कार बारामतीच्या सर्वच विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि माझ्या सर्व वर्गातील सर्वच बारामतीकरांनो, खरं तर आपण सगळ्यांनी कालच सुधाताईंचं आणि स्वाती मालेवालचं अगदी हृदयापासून स्वागत केलेलं होतं. आणि जसे सगळेजण आपण सुधाताईंचे फॅन आहात, चाहते आहात, तशीच मी पण अगदी लहानपणापासून जसं मला पुस्तकं त्यांची वाचायची सवय लागली, त्याच्यानंतर मी सुद्धा त्यांची फॅनच होते. आणि संसदेमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा सुधा मूर्तींना बघून मला मनापासून आनंद झाला आणि मला त्यांना खूप बोलायची इच्छा होत होती. मी अनेक दिवस त्यांना लांबूनच बघत होते, कारण त्यांच्या पुण्यात कायमच गर्दी असायची. जेव्हा जाईल तेव्हा त्यांच्या मागे अनेक लोक असायचे. मग एके दिवशी असंच आम्ही आमच्या तिथे हॉल असतो, तिथे रेस्टसाठी किंवा मला फोन करायचा असं असेल तर बसण्यासाठी जागा असते, तिथे त्या बसल्या होत्या. मग मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि नेहमी प्रत्येक जण त्यांना जसं म्हणतं की आम्ही तुमचे फॅन आहात, आम्ही लहानपणापासून तुम्हाला खूप तुमची पुस्तकं वाचली आहेत, आम्हाला तुम्ही खूप आवडता. अगदी तशाच एकदा लहान मुलीप्रमाणे मी त्यांच्याकडे गेले आणि असंच सांगितलं की सुधाताई, मी तुमची खूप फॅन आहे. आणि त्यांनी त्यांचं हे वाक्य दिवसभरातून 1000पेक्षा जास्त वेळा ऐकण्यात येत असेल, पण त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्या मला ओळखत होत्या की मी एक पवार आहे म्हणून. त्यामुळे त्यांनाही थोडंसं आश्चर्य वाटलं. मग हळूहळू आमची तशी ओळख वाढत गेली आणि त्यांना मी मला त्या इतक्या उमगल्या की आमच्या म्हणजे जन्मजन्मीचा स्नेह तिथेच दृढ झाला. आणि आज अनेक वेळा माझे फोटो त्यांच्या बरोबर बघून बारामतीकर नेहमीच म्हणत होती की बहिणी आपल्याकडे त्यांना बोलवा. आणि मलाही मनापासून सुद्धा ताई खूप इच्छा होत होती की आमच्याकडे एवढे सारे विद्यार्थी आहेत, आपण सगळ्यांच्या मार्गदर्शक आहात, प्रेरणास्थान आहात आणि आमच्या सगळ्या मुलांना तुमच्याकडनं प्रेरणा मिळण्यासाठी, तुमचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी माझी स्वतःची खूप इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहात, सुद्धा पहिला आपल्यामध्ये आहे. धन्यवाद. Ma'am, I am Purva Wankhede, a final year student of Vidya Pratishthan's Agriculture College Biotechnology. My basically question to you, Sudha ma'am, is you always believe that technology and innovation should always improve the lives of the ordinary people. As a final year student myself, recently I got the patent by Government of India for agriculture innovation. So I would like to seek the advice and guidance from you that what advice and what suggestion would you give as me as an youth innovator that this patented idea shouldn't be patented only. It should solve the real-time situations of the farmers and the rural curricular and the rural people. So what would you give advice would you like to give me as an for valuing my virtues and all? Okay, thank you for a very beautiful question and difficult question also. I should answer in English or in Marathi? Both? बरं. No worries. मॅडम, तुमचं एक स्टोरी आहे. Everyone told her, madam,
You have found out cure for cancer by radiation, but you found out the isotopes. And you should patent it because it will fetch you a lot of money and you will have a big name. She thought for a moment and she thought, no, I don't want a patent because people suffer from cancer. I want they should be relieved by that and I want to make it free. That gives me a great inspiration. Bahujana Hitaya, Bahujana Sukaya. So if you are going to do something good for farmers, and farmers are backbone of India, and they are Annadata, and without Annadata, whatever money you earn, if you don't have one handful of rice, आता कितीही तुम्ही श्रीमंत असो, कितीही श्रीमंत असो, तुम्हाला एक भाकरी नसले तर, एक मुष्टी अन्न नसले तर तुमचं जीवन सुंदर होत नाही. तुम्हाला माहित आहे मिडास टच म्हणून त्याचं एवढं गोल्ड होतं त्याच्याकडे आणि असले तर पण तो काय केला, मला खायला काही होत नाही. खाणं आणि हे आहार अन्न हे आहे ना, हे परब्रह्म आहे. त्यामुळे फार्मर्सना विशेष महत्व आहे. सो if you are having a patent, if it is Bahujana Hitaya, Bahujana Sukhaya, by that many people will be benefited in the society. I think you should make it. See, give it to people. But to get patent or to do innovation, you require following things. Number one, consistent follow. You don't innovate in a day. It takes many days, many months, sometimes years. Okay? You should have patience for that. One of the reasons I always respect Sunetra because she has a tremendous patience. Patience nowadays is very difficult to get because you are all Gen Z kids plus alpha. Okay? You press a button, you get the reply. Press a button, you can see on your video. But life is not press the button. Innovation is not a press the button. You have to spend a lot of time with failures and success, and you should. When you do that, then only there is a chance of getting an innovation. So I will tell number one, you should have patience. Number two, if it is Bahujana Hitaya, then it is better that we believe. Thank you, धन्यवाद. Next. मी आर्या भरत पारेकर, जिल्हा परिषद प्राथमिक घाणेरची विद्यार्थिनी. मी नुकत्याच झालेल्या 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या माझ्या सुधावृत्तीला मी एक प्रश्न विचारत आहे. मॅम, मला तुमच्या गोष्टी खूप आवडतात. त्यातून आम्ही काही शिकत असल्यासारखं नाही तर विचार करायला शिकतो. तुम्ही आमच्या शाळेत 1 तास घेणार असाल तर तुमच्या माध्यमातून तुम्ही अशी कोणती गोष्ट सांगाल की जेणेकरून आम्ही परीक्षेतच नाही तर पूर्ण आयुष्यात ती उपयोगी ठरेल. बरं, माझा आता ह्या वयात मी पाठीमागे बघितले तर मला काय इम्पॉर्टंट विषय आवडतं ते सांगते. स्टुडंट असताना तुम्हाला चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजे. आय गिव्ह वन एक्झाम्पल. प्रिन्स बिस्मार्क म्हणून एक राजा होता, महत्वाचा माणूस होता. प्रशिया, आता प्रशिया नाही आहे, जर्मनी अँड रशिया, त्या टाइम द किंगडम बाय नेम रशिया. तो लहानपणी असताना त्यांची आई भयंकर स्वच्छ घर ठेवायची. दररोज उठले की सगळं स्वच्छ असायला पाहिजे, बेडशीट बरोबर असायला पाहिजे. तुम्हाला लहान गोष्टी असे वाटत असेल, परंतु लहान गोष्टी स्वच्छता ती एक्सपेक्ट करत होती आणि ते मुलग्याला पण तसंच शिकवली. तो जेव्हा प्रधानमंत्री झाला, तो मंत्री झाल्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, दॅट इज नॉट आयर्न मॅन ऑफ रशिया, दॅट इज अ प्रिन्स बिस्मार्क. दे टू टेल ही सेड, आमच्या देशामध्ये सगळे लोकांना शिस्त पाहिजे आणि प्रिसिजन पाहिजे. सगळे कुठले की सगळ्यांचे घर स्वच्छ असायला पाहिजे, रस्ता स्वच्छ असायला पाहिजे, घर स्वच्छ असायला पाहिजे, ड्रेस स्वच्छ असायला पाहिजे, पुस्तक स्वच्छ असायला पाहिजे. सगळ्यामध्ये स्वच्छ म्हणून तो उपदेश लॉ केला. त्याच्यानंतर अजून एक मिनिस्टर आले, ते पण तसंच केले. आता जगामध्ये जर्मनी बघते तर केव्हाही स्वच्छ देश आहे, प्रेसिडेंट देश आहे आणि नो नॉनसेन्स म्हणजे तर काय बोलतात ते करतात. ते मला हे मी वाचले तेव्हा मला वाटलं की लहान असताना तुम्ही शाळेमध्ये असताना चांगलं गुण तुम्ही शिकले तर
ते तुम्हाला लाईफ लॉंग, आणि तुम्ही जेव्हा आई होता वडील होतात तुमच्या मुलांना ते सांगतात. त्यामुळे चांगलं संस्कार आणि स्वच्छ राहणं, हार्ड वर्किंग, हे सगळं हॅबिट सुद्धा मोठीनं सारखं मी म्हातारी झाल्यानंतर शिकते असं नाही. लहानपणी तुम्ही शिकायला पाहिजे आणि त्याचा इम्प्लिमेंट करायला पाहिजे. आणि ते तुम्हाला केव्हा केले तर तुमचं आयुष्यामध्ये तुम्ही यू कॅन अचीव अ लॉंग. टाईम परिपालन, स्वच्छ असावा. आणि सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांगते, there are 3 things which are important apart from education. One is confidence, C. Second one is compassion, C. Third one is, you should care for others and career both. Okay? Both. You should have a good career and care for others. Together, all three makes you a good human being. And as a student, I want you should have confidence, you should have career and care for others, and you should have compassion. Okay? That makes you a good human being. उत्तम प्रजा होईल. Next. Lots of students have interest in multiple fields. So how can they pursue their path? No, I will tell you, children, there are many things you should understand. मुलांच्या पेक्षा आई वडिलांना सांगते मी डॉक्टर झाले नाही, माझी मुलगी डॉक्टर व्हायला पाहिजे. मी इंजिनियर झाले नाही, माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे. मी सीए झाले नाही, माझा मुलगा सीए व्हायला पाहिजे. असं नाही. तुमचं जीवन तुमचं, त्यांचं जीवन त्यांचं. म्हणून तुमचं अपूर्ण ड्रीम काय आहे, स्वप्न आहे, ते मुलांसोबत घालू नका. तुम्हाला त्यांना लाईफला सगळे इंजिनियर व्हायला पाहिजे असं काही नाही, सगळे डॉक्टर व्हायला पाहिजे असं काही नाही. लाईफमध्ये आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद वाटतं. आता चोरी करून आनंद वाटतं ते बरोबर नाही, कुठं समाजाला उपयोग होतो ना. मला उत्तम संगीत आहे तर मी संगीतकार होते, काही हरकत नाही. मुलांना त्यांचे स्वप्न होतात, त्यांचे इच्छा होतात, त्यांची शक्ती पण असतात. आय कॅनॉट रन युअर ट्रॅक. मी आमच्या मुलांना सांगितले, तुमचं किती क्षमता आहे, तुमचं किती बुद्धिमत्ता आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करा. मला फर्स्ट रँक आल्यामुळे माझा मुलगा पण फर्स्ट रँक यायचा असं नाही. जगामध्ये कुठलंही हेरिडिटरी असं नाही की मी उत्तम आहे माझा मुलगा उत्तम होईल. नुसतं डिसीज हेरिडिटरी आहे. मला बीपी आहे, माझ्या मुलाला पण बीपी येईल, ते खात्री. परंतु माझं क्षमता वेगळं, माझं मुलांचं वेगळं, माझं पॅशन वेगळं, माझ्या मुलांचं पॅशन वेगळं. त्यांना कुठं पॅशन आहे, कुठं काय काम करून त्यांना आनंद वाटतं, आणि ते लिगली एथिकल बरोबर असायला पाहिजे. लिगली कायदेप्रमाणे एथिकली नीतीप्रमाणे ते बरोबर असायला पाहिजे. ते आम्ही काम करायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला पण आनंद वाटतं आणि सोसायटीला पण ते चांगलं होतं. त्यामुळे बरेच लोकांना हे ड्रीम, आई वडिलांचं ड्रीम फुलफिल करायचं नाही. माझं काय स्वप्न आहे मी ते फुलफिल करायला पाहिजे. ते आई वडिलांना पण सांगते मी, जास्त तुम्ही प्रेशर नका घालू. त्यांना खूप कॉम्पिटेटिव्ह लाईफ आहे, तुमच्यापर्यंत प्रेशर त्याच्यामध्ये ऍड व्हायचं नाही. मुलांना जरा असं असतं, काय म्हणतात बटला काय म्हणतात, बट कळी माझं मराठी कोल्हापुरी आहे, लवकर येत नाही मला, चांगले असतं. कळी असतं ना ते फुल होतं ना, नॅचरल होतं ना ते. कळीला आणखी इंजेक्शन देतो काय, कळीला काही पाणी घालतो काही नाही. कळी एन्व्हिरॉन्मेंटमध्ये सुंदर फुल होतं. तसंच मुलांचं भविष्य पण तसं असतं. ते सगळे कळी आहे, नका तुम्ही प्रेशर द्या, ते मोडून जातात. त्यामुळे खूप पॅशन शिकलं. नमस्कार, माझे नाव रेवा विवेक भारकड आहे. मी विद्या प्रतिष्ठान डॉक्टर सायरस पुनवाला स्कूल या शाळेत इयत्ता 10वी शिकत आहे. मी आदरणीय सुरेंद्र पवार यांना प्रश्न विचारू इच्छिते. जर तुमचं आयुष्य वेगवेगळ्या अध्यायात विभागलं तर सध्या तुम्ही ज्या अध्यायात आहात त्याला तुम्ही कोणतं शीर्षक द्याल आणि का? कोण सांगितलंय प्रश्न, आई का, टीचर का? तुमचं नाही, तुमच्या वयामध्ये असं प्रश्न येतच नाही. तरी काय झालं काय 15 वयाला मी काय करत होते, पुस्तकं वाचत होते. तरी काय खीर केले काय, लाडू केले काय, असं मी विचार करत होते. मला गोड खूप आवडत होतं.
आणि कुठे जायला जाऊ काय मैत्रिणी बघून सिनेमा बघायचं काय असं काय तरी एवढं मोठे प्रश्न मला अजून पण तुला माहित होत नाही. कोण सांगितलं बाबा का तुला? आई का? टीचर का? कोण? नाही. कोण? कोणी नाही सांगितलं. म्हणजे आता तत्वज्ञानी झाले तुम्ही चला. अध्याय म्हटलं तर तत्वज्ञानीच म्हणायला पाहिजे. खरं तर आता वाणी दिवस आले त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि शब्द बहुतेक नाही केले असावे. जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे पाडाव असतात, वेगवेगळे अध्याय असतात. प्रत्येकाचं जीवन हे वेगळं येतं आणि परिस्थितीप्रमाणे बदलत जातं. तसं माझंही जीवन आणि माझ्याही आयुष्यामध्ये अनेक अध्याय आहेत. अनेक अध्याय तर बारामतीकरांनाच माहिती आहेत. त्यामुळे माझ्या वडिलांनी लहानपणापासून ही शिकवण दिलेली आहे की आम्हाला कधीही लहानपणापासून, आता आपण महिला हक्क, महिला सक्षमीकरण वगैरे सगळ्या गोष्टी बोलतोय आणि त्यासाठी झटतोय सगळ्या घरांमधनं, पण माझ्या वडिलांनी लहानपणापासून आम्हाला मुला-मुलींना आणि सर्व धर्म समभाव अशी शिकवण दिलेली होती. त्यामुळे माझ्या वडिलांनी हेही शिकवलं होतं की हे सगळं करताना की बेटा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हार मानली नाही पाहिजे. त्यांना आपण तोंड दिलं पाहिजे कशाही परिस्थितीमध्ये, आणि परिस्थिती आपल्याला पुढे घेऊन जाते. त्यामुळे मी माझ्या जीवनात येणारा प्रत्येक अध्याय याच हेतूने आणि याच मुद्द्यावर मी पुढे गेलेला आहे. मी आयुष्यामध्ये जी माझ्यावरती परिस्थिती येईल, जे चांगले असतील, वाईट असतील, ज्या काही असतील, त्यांना मी फेस केलेला आहे आणि शेवटपर्यंत फेस करत राहणार. आत्ताचा अध्याय हा माझा जनतेची सेवाभाव आणि दादांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा आहे. थँक्यू. My question to you is, so much have changed for women on paper, like more education, more visibility, more opportunity. And you have also lived something like feminism in practice before it even existed, before it was even called a name. So, when you hear this word feminism today, what does it mean to you personally, and how important do you think it still is? Right from my childhood, I knew what I wanted. सो माय फादर वॉज अ डॉक्टर. आमचे वडील डॉक्टर होते आणि मी 18 वर्षाची नाही 17 वर्षाचे होते आणि ते विचारले तू काय करायचं आहे नंतर 12वी नंतर. मी म्हटले मी इंजिनियर होते. माझ्या मग घरी एक बॉम्ब अटोम बॉम्ब फोडला असं वाटलं. काय म्हटलं सगळ्या लोकांना. हे 1968मध्ये, अजून 1-2 वर्षानंतर 60 वर्ष होईल. ओके, 60 वर्ष पूर्वी मी म्हटले मला आय लव्ह अप्लाइड सायन्स बिकॉज applied science has changed life for human being. आता बघा तेव्हा कम्प्युटर नव्हते. मी म्हणते स्विंग मशीन बघा. स्विंग मशीन हॅज चेंज लाईफ ऑफ वुमेन. ग्राइंडिंग मशीन हॅज रिड्युस्ड लेबर ऑफ वुमेन. कुठलंही अप्लाइड सायन्स असतं ना ते मनुकुलाला खूप चांगलं करतं आणि एफिशियंट करतं. त्यामुळे मी इंजिनिअरिंग करते. तर म्हटले तर इंजिनिअरिंग नथिंग बट अप्लाइड सायन्स. आमची आई शिक्षिका होती. ती म्हटली नाही तू मॅथमॅटिक्समध्ये चांगली आहे त्यामुळे तू MSc मॅथमॅटिक्स कर. ते लग्नानंतर खूप मदत होईल बिकॉज यू गेट हॉलिडेज अँड यू कॅन लुक आफ्टर चिल्ड्रन म्हटली आमची आई. आमची आजी म्हटली तू इंजिनियर झाला तर कोणीही तुला लग्न करत नाही. आम्ही कर्नाटकाचे आहे. मी उत्तर कर्नाटकामध्ये कोणीही तुझ्याशी लग्न करत नाही. कुठलं मुलगाच नाही तसं इंजिनियर बायकोला लग्न करायला. तिला माहित नव्हतं ते तुंगभद्राचे पलीकडे एक नारायण मूर्ती म्हणून होते म्हणून. मला कोण माहित नव्हतं तेव्हा. आणि असं सगळे लोक आमचे आजोबा म्हटले तू हिस्ट्री छान वाचते, तू PhD हिस्ट्रीमध्ये करायला पाहिजे. आता सगळे एक त्यांचे सांगितले. आमच्या आत्ते होते पुण्याला. ते म्हटले तू केले तर तुझे लग्नाला मी येतच नाही. म्हणजे लग्न कुठं शिकायला पाहिजे आधी. सगळे त्यांचे मत दिले. परंतु मला वाटलं मला काय आवड आहे इंजिनिअरिंग आहे ना मी करते. सो आय ऑलवेज हॅव अ क्लिअर आयडिया व्हॉट आय वॉन्ट टू डू. आणि आमच्या वडिलांना खूप त्रास झाला माझ्यामुळे की मी इंजिनिअरिंग जायचे आणि आमच्या गावामध्ये ते मध्यम ब्राह्मण कुटुंब लोक नुसतं तुम्हाला उपदेश देईल काय करत नाही, नुसतं फुकट उपदेश. ते पण आमच्या वडिलांना सगळे लोक सांगितले डॉक्टर साहेब तुमची मधली मुलगी काय 16-17 वर्षाची आहे. तिला काय कळतं इंजिनिअरिंग नका करा. शी शुड नॉट गो फॉर इंजिनिअरिंग. इट इज अ मॅन्स डोमेन. कुठंतरी माहीत आहे काय लेडी इंजिनियर होतात काय? होतच नाही. आता ते गेव एनॉलॉजी. No day a man can deliver a baby. Similarly, no day a girl can become engineer. So, तुमच्या मुलगीला बुद्धी नाही परंतु तुम्हाला बुद्धी असायला पाहिजे. ती फेल होती त्याला पाठवू नका. ते होत नाही इंजिनियर.
आमच्या वडिलांना खूप फुकट खूप उपदेश देत होते, परंतु मी म्हटले तेव्हा मी इंजिनिअरिंगच करते आणि मी फेल होत नाही, मी चांगलं काम करते. आणि आमच्या कॉलेजमध्ये पण कोणी रेडी नव्हतं मला घ्यायला. आमचे प्रिन्सिपॉल म्हटले 149 बॉईज आहे, ते तुला चिडवेल, त्रास देईल, नका येऊ बाई म्हटले. अजून प्रोफेसर्स म्हटले मला, नहीं नहीं, इंजीनियरिंग गर्ल विल नॉट कंप्लीट, शी मे फॉल इन लव, 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, हो पळून जाईल. सगळे काय काय बोलले, अनेक शब्द बोलले आणि मला सांगितले यू शुड नॉट टॉक टू बॉईज ॲट ऑल अँड यू शुड नॉट गो टू कॅन्टीन. मी सगळं आणि तू साडी दिसायलाच पाहिजे. 16 वर्ष 17 वर्षाची होती मी. म्हटलं हो सगळं करेल. आय डिड नॉट टॉक टू बॉईज, बॉईज डिड नॉट टॉक टू मी ऑल्सो. त्यांना झूम मध्ये नवीन एक प्राणी आले असं म्हटलं मला आणि त्याची सवय नव्हती त्यांना बघून. And canteen was very bad, so I never went on. But when I worked very hard, I stood first in the first semester to university. नंतर मला हसू आलं. अरे हे मुलांचं मुलांचं काही नाही. नॉलेज डज नॉट हॅव जेंडर. विद्याला जेंडर नाही. तुम्ही सांगितलं असं काही नाही. कोण विद्याच्या पाठीमागे असतात आणि कोण कामं करतात आणि कोण अभ्यास मनपूर्वक करतात त्यांना ते रँक म्हणतात, नाही तर ते मार्क्स मिळतात. हे मुलं कोण बोलतात मुलांना स्टेज येत आहे. मला आता इकडे पुरुष कोण बसलेले आहे सगळे क्षमा करा. त्या दिवशी मला माहीत झालं विमेन आर स्मार्टर दॅन मेन. विमेन आर स्मार्टर दॅन मेन. पण त्यांनी ऑलवेज ती छबी आहे की men can do, असं काही नाही. Women can do better because nature has given them that gift. A woman is a mother, a woman is a wife, a woman is a sister, a woman is a daughter-in-law, a woman is a mother-in-law, a woman is a auntie. A woman has so many faces in life. And all those faces are very difficult to manage with the sensitivity. असं नाही ऑफिसमध्ये आम्हाला एक असिस्टंट असले तर चांगलं झालं नाही, चला बाबा तू घरी जा म्हणायचं. पण तो नवऱ्याला बोलायला होत नाही, सासूला बोलायला होत नाही, सुनाला बोलायला होत नाही, आजीला बोलायला होत नाही. So a woman knows how to handle sensitive issues with all difficult relationships, with happiness, with smile. So God has given her this great adjustment and management quality which unfortunately men have less. So I always felt it is not a man's job or woman's job. It is a job of everybody whosoever would like to do that one. That gives me great confidence in life. Next. So as an engineer, the engineering field is rapidly evolving with technologies like AI, Oh. automation, and other emerging technologies. So what values do you think a young engineer like me, us, should hold on to rather than leaving behind the engineer's trail? What values we should hold on to despite the evolving technology? Number one, engineering is not, we have some technology things you should change. No, engineering makes you analytical mind. आता मी पुस्तकं लिहिते ना, परंतु माझा एनालिटिकल माइंड असतं. आता मला एक डेडलाईन देतात, जर 10 डिसेंबरला तुम्ही पुस्तकाचे ड्राफ्ट द्या, मी नोव्हेंबर 10ला देते. का म्हणते तर माझे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड हॅज मेड मी व्हेरी केअरफुल अबाउट द डेडलाईन्स, प्रोजेक्ट, स्टार्ट, एंड डेट, लॉजिकली वेअर इट फॉल्स. Engineering mind means you are more analytical. Whether you use AI or not AI, it's very, it makes you sharper in your mind. Using AI, you can reduce your search time. Please remember, AI will not replace. It will reduce your search time. It will reduce your, you would have read a book and don't come to the conclusion. It will also reduce your Wikipedia search time. So, AI is a tool in the hands of the engineer, but AI is not the boss where engineers are the tools. Please remember, human beings are always smarter than any AI or robotics. But you should know how to use it. No way AI can replace an author. Because author has emotion. आता मी लेखिका आहे, माझं इमोशन नसतं. की मी एक दृश्य बघितलंय, मला कसं वाटलंय, मी कसं लिहिते ना, ते तुमचे रोबोट AI मध्ये होत नाही. त्यामुळे तुम्हाला केव्हा इमोशन्स असतात तेव्हा AI उपयोग होत नाही. परंतु एआयचं खूप मदत आहे, टूल आहे. सर्च मेथड इज व्हेरी फास्ट. डेटा इफ इट्स करेक्ट इज व्हेरी फास्ट. डोंट लुक डाउन or replace. Have AI with your sharp mind and that gives you engineering training. A
question related to him, madam. I being a teacher, I always feel that you are a former teacher. What is the one seed a teacher can plant in a classroom that no textbook or technology can ever replace, ma'am? I think you will be surely guiding the teachers also, ma'am. Thank you. Thank you, teachers, because I belong to your fraternity. I'm always very happy with teachers. Many people ask me, of all the hats you wear as an author, philanthropist, which is the best hat? I always say teaching. Because I come from a teacher's family. Okay? And I'm married into a teacher's family. My father-in-law was a high school teacher, and my sister-in-law was a teacher, my brother-in-law was a teacher. But I'm married to a man, odd man out, businessman later. Okay? However, coming to this teacher, when we read the Taitropanishad, Lord Yamadharma म्हणतो नचिकेतला तू 33 स्टँडर्ड तुला माहित व्हायला पाहिजे जीवन म्हटले तर काय 33 स्टँडर्ड इन Taitropanishad it comes. When I was young, it used to be taught in the day we graduate, we used to teach, you have to follow these 33 standards. First one is all of you know, that is Matru Devo Bhava. Second one is Pitru Devo Bhava. Third one is Acharya Devo Bhava. Acharya means the one who teaches you. The teacher is third in the hierarchy from time immemorial. That means what parents cannot teach and nowadays parents don't teach. ते लाड करतात शिक्षा देत नाही शिक्षा द्यायला पाहिजे मारून तसं नाही वरड होऊन डोळ्या होऊन आणि सांगून सांगायला पाहिजे मुलांना हे बरोबर नाही बाबा ओके ते नाही दिले तर आय टीचर हॅज दॅट राईट अ टीचर शुड चेंज यु नो अ स्टुडंट्स लाईफ यू हॅव द पॉवर टू चेंज बिकॉज दे आर ऑल यंग माइंड आय गिव्ह वन एक्झाम्पल माय ओन एक्झाम्पल टू यू मी असं बोलत बसले तर 1 तास बोलू त्या माणसं आय एम वरीड अबाउट दॅट मी लहानपणी असताना मॅथमॅटिक्स क्लास नाही शाळेमध्ये मॅथमॅटिक्स होता गणित अंतर मी कन्नडा मिडियम मी इंग्लिश मिडियम नाही आहे आमच्या गणित असा आमचे गणित हे असायचे कोर्सेस माझे एक टीचर होते वेरनाईकर सर होते मी गेले माझं माहेरचं नाव कुलकर्णी आडनाव मी कांदे कुलकर्णी ते म्हणायचे मला कुलकर्णी तुझं दोन्ही हात पाठीमागे बांधून घे म्हणजे तसं काय शिक्षा काय ते काही नाही तू बांधून घे बरं then he will draw one rider or one theorem. Then he said, you prove it. मी म्हटले सर मी कसं प्रूव्ह करू तू कर आणि तेव्हा आम्ही घाबरत होते टीचरला कसं नाही म्हणायचं आता बोलतात नाही टीचर आम्हाला होत नाही असं मी म्हणत नव्हते की पहिले दिवस 10 मिनिटं घेते नंतर 7 मिनिट 8 मिनिट असं कमी झाले 1-2 वर्ष मला ते हात पाठीमागे आणि डायग्राम इज ऑन दी board, blackboard. I went on solving. Then I passed from SSLC, then I did my engineering. मला केव्हाही विचारायचं होतं मी नंतर टीचरच्या घरी गेले सर मला एक सांगा मला क्लासमध्ये सगळे लोक पेपर आणि पेन घेऊन सॉल्व करत होते मला तुम्ही हात बांधा मला तो हात बांध म्हणत होते का सांगा आता मी मोठी झाली तुम्हाला मी प्रश्न विचारले ते म्हटले कुलकर्णी तुझं एक म्हणजे तू लेझी होती पण तुझं मेमरी चांगलं होतं त्यामुळे तुला वळण देण्यासाठी तुझा हात मी पाठी बांधायला सांगत होते आणि नो पेन अँड पेपर बाय दॅट यू यूज युअर माइंड बाय दॅट यू शार्पन युअर माइंड यू विल बी एबल टू विदाउट पेन अँड पेपर यू लुक ॲट इट यू विल बी एबल टू सॉल्व अँड दॅट आय डीड फॉर 2 years आणि नंतर मला कळलं माझा टीचर मला किती मोठं गिफ्ट दिले जीवनामध्ये अजूनपर्यंत मला तुम्ही त्या काही विचारा आता कुठल्या तरी भाषण असते तर मी केव्हाही टिप्पणी घेत नाही काय बोलायचं का म्हणजे माझं ट्रेनिंग तसं आहे कुठल्याही ह्या भाषणात पण मी केली नाही सकाळी उठून विचार केले मी काय बोलायचं 1 2 3 4 बस हे शिक्षण मला 1 दिवसामध्ये झालं नाही 2 वर्ष 2.5 वर्ष माझी टीचर मला स्टोन असले तर मूर्ती कसं होतात मूर्ती सुद्धा मूर्ती नाही एक शिल्पकार मूर्ती कसं करतो आमचे टीचर तसं माझं मनाचं बुद्धीचं मूर्ती केलंय की विदाउट पेन अँड पेपर यू शुड नोट डाऊन इन युअर माइंड आणि आता ते तुमच्या समोर आहे मी नंतर मस्त बोलू अजून पण ती त्यांचा नमस्कार करते आठवण काढते ते आता जगामध्ये नाही माझं आता काय आहे ते कारण आहे तो टीचर कॅन चेंज युअर लाईफ टीचर कॅन चेंज युअर लाईफ माय टीचर चेंज माय लाईफ आणि नंतर मी त्यांना काहीतरी गिफ्ट घेऊन गेले नंतर म्हटलं ते नको म्हटलं का सर आणि आमचे सर पोर होते ना गरीब होते पैसे नव्हते त्यांच्याकडे पैसे नव्हते
आणि तेव्हा एक तिसरी गोष्ट 50 वर्षाला मी बाबूरात आहे आता. मी एक गिफ्ट घेऊन गेले. ते म्हटले नको. म्हटलं का नको. ते म्हटले एक उत्तम टीचर ना खरं गिफ्ट म्हणजे तर उत्तम स्टुडंट. आणि तेव्हा त्यांचे स्टुडंट छान काम करतात तेव्हा टीचरला वाटतं की तेच केलेले आहे. शिष्यादिच्छे पराजय. ओ गॉड, इफ एट ऑल आय हॅव टू बी डिफीटेड इन माय लाईफ ॲज अ टीचर, लेट माय स्टुडंट डू दॅट डिफीट, नॉट अदर स्टुडंट. आमचे टीचर म्हणतात माझी स्टुडंट सुद्धा तुमच्याकडे एवढं छान काम केले आहे ना, हे मला गर्वाचं गिफ्ट आहे. मला मटेरियल गिफ्ट नको. कुठेही गेले की मी वर्णेकरांचे स्टुडंट तू म्हणते ना तेव्हा माझं गिफ्ट मला मिळालं आहे. हे टीचरचं पॉवर आहे. And as a teacher, I always enjoyed. When my students did well, I said, I have done well. When my students got married, I said, not I got married. I said, when students did well, I said, my children are happy. My students have become CEO today. I feel as if I have become CEO. A good teacher inspires. A good teacher introduces new ideas. A good teacher makes students life. A good teacher teaches ethics. A good teacher makes a tender mind into a strong, confident human being. Thank you. थँक्यू मॅम. जगुनी असे जगावे जगण्याचा अर्थ यावा. जगुनी असे जगावे जगण्याचा अर्थ यावा. अर्थ व्यर्थ न जाता जीवनात सार्थ व्हावा. एकदा माणसाने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. My name is Arun Pisar from Vidya Pratishthan's English Medium School, CBSE. You being in field of IT for much years, I will ask the question, what is better, security for AI or AI for security? Security for AI, what it means? What it means to you? Means तुला काय वाटतं security for AI म्हटले तर काय? आपलं जे पण काय व्हॅल्युएबल थिंग्स आहेत जसं की some server or something, should we give security to it by AI or we should give security to AI? No, that is it's a debatable question. Please, no. Okay, security to AI to security असं डिजिटल उत्तर नसतं. हे A नाही तर B असं नाही. First of all, we have to do lot more research on that. Whether we आता there is no end. लग्न होईपर्यंत काय तर I can't tell you in Marathi. Until you marry, you will not be all right, and until you are all right, you can't be married. You can't have that one. So, AI requires certain security, but to have that security, one more AI is of no use. They should be done with the proper research and to find out what security in what field. They want to be. What field you require security? Is it a digital security? Is it your key security? Is it a confidential security? Is it your a financial security? So be clear about these things, and depending on what security you require, there's a different answer for everything. Thank you. Yes, ma'am. You wanted to ask something. Ask. Good morning, ma'am. I am Renu Shom, Director General of EU Chamber from Mumbai. Since you wear so many hats, you talked about the student, teachers, lot of things. I wanted to ask you, what's your advice or your view about the corporate, which is I think many of us are sitting here. Okay. I will talk. First, thank you. Oh, I thought first I will do a question answer, but I realized it's too much, and I don't have that much time. I will talk all these answers in my speech. Number one, I will talk about corporates. Corporate is very essential because creation job will reduce the poverty, brings up people above the poverty line. So creation of wealth is very important, and without wealth, the society will not progress. In Kalidasa, in 3rd century AD, he writes in Raghuvamsha, he says, the wealth creation makes the land as a paradise. Even in 3rd century, people knew if you have creation of wealth, it is good for the country. So creation of wealth, which we will incorporate later actually, and I leads to that, is important. But for all corporates, I want to tell you, you should earn money with compassionate heart. Not only earn money with compassionate heart. Like I always tell Narayan Murthy, earn money and I spent it. I'm most spent wife in life, I suppose. I spend all his money. But to be stable in life, someone should earn money, someone should spend money. In a legal, ethically way to the society. A compassionate corporate
head is very important. You must do your good business, earn good money, legally, ethically, right? But you must spend money, part of it or even more than that, on the society. Then only the society will be stable. And if you have read the France, the revolution is the society that is unstable, then no corporate, no business can run. So I learned this mantra at the House of Tata that care for people is equally important as much as we do business. We care for people, we also make speech. This is the advertisement. So please earn your money legally, ethically in the right way, but spend it to the other side of the people who are more, on the, below the poverty line. It was not their fault. It was very hard for them to live there. So it's your duty to help them for corporate housing. For students, I want to tell you, many students tell me, I used to teach computer science in the university. मैडम आपका लाइफ अच्छा है, आपको फर्स्ट रैंक मिला, आपको जॉब मिला, पति मिला, पैसा मिला, आप जैसा आपका लाइफ अच्छा है. हमने बोला ऐसा नहीं है. Life poses problems to everybody. I'm not above that. I'm a human being. I had my own share of difficulties, failures, everything. But what made me successful? Following things. Number one, whenever you fall down or whenever the things come down, you all will be depressed. Okay, चाललं नाही आमच्यासारखं. तुम्हाला एक लहान गोष्टी सांगते, मला टाईम नाही आहे. एक राजकुमारी होती आणि तिचं लग्न ठरवायचं. वडील विचार केले. हल्ली विचार करायचा खूप मुश्किल आहे मुलींना. फक्त पुण्याचा बघितल्यानंतर मला एवढंच मुश्किल वाटते ते. ती राजकुमारीला विचारले की कसलं नवरा पाहिजे. ती म्हटली, आय वॉन्ट टू मॅरी अ मॅन who will tell one sentence, by listening to that, happy person will become sad, sad person will become happy. Only one line, not two lines. And many people came, tried, everybody failed. One bright fellow came and told, I know the answer. The answer is, this too shall pass. If you are in a happy mood, you tell them, this too shall pass. You will be unhappy. If you are in a bad mood, if you tell, this too shall pass, that makes you happy. Life is like that. Difficulties come in life. Failures come in life. If somebody says, कोणतरी तुम्हाला सांगितलं तर मला एक पण फेल्युअर झाले नाही म्हटलं तर खोटं बोलतात ते. कोणतरी तुम्हाला मला नुसतंच फेल्युअर झालं म्हटलं ते पण खोटं बोलतात. Life is a mixture of failures and successes. When success comes, that time you should not go very high in life. When failure comes, don't go down in the line. You remember, this too shall pass. And take courage from that. Take like how Sventra सांगितले की त्यांच्या वडील असं सांगितले की फेस करावं. That is very important in life. There are many incidents in your life which are beyond you. You cannot control. Disease येतात, अपघात होतात, अवघड येतात, पैसे जातात, कितीही होतं लाईफमध्ये. But you have to face. You should not run away. Teachers, you must teach children that difficulties you have to face. You can't run away like Uttar Kumar. You have to face like Abhimanyu. And for that you require a courage saying that this too shall pass. Difficulties will pass. And every difficulty you must learn some new lesson so that you will not repeat it. No, Huinat Sangh was a great traveler in China. When he went back to China, he came to India and he went back. Huinat Sangh Duan Sung म्हणतात त्याला. तो चायनाला गेले की त्याचे राजा म्हटले म्हणे तू एवढं भारताचा प्रवास करून आला आहे, तुला मी एक मिनिस्टर पोस्ट देते, मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स. तो म्हटला म्हणे मला नको आहे. का म्हटले तर मी एक अध्यापक आहे, एक शिक्षक आहे, मला लिहिण्याचं खूप आवड आहे. आय विल राईट बुक्स, दॅट इज माय वर्क अँड डोंट मेक मी आय डोंट नो व्हॉट एनिथिंग. ही गेव अ फेमस कोट, शिप्स आर सेफेस्ट इन द हार्बर. आता का कुठेतरी शिप्स करा तुम्ही, ते चांगलं दिसतं तेव्हा एक बंदरमध्ये असतात. बट यू कॅनॉट कीप शिप्स ऑल द टाइम इन द डॉक. They are meant to say. Ships are safest in the harbor, but they are meant to say. Similarly, in life, we are meant to experiment new things. We are meant to do adventure. We are meant to learn new things. We are meant to do hard way. And every failure is a ladder in the success. So that you will not repeat that mistake. You will go up. Don't repeat the mistake. But mistakes are part of life. Failures are part of life. And when failures come, remember,
these two Sherpa. When you get success, don't think you're in cloud nine. Oh, आमच्या माझ्यासारखं झालं असं नाही. ते पण कमी होतं. म्हणूनच कृष्ण म्हणतो भगवद्गीतामध्ये काय बाबा काय आहे नैनम छंदंती शस्त्राणी त्याच्यामध्ये तो काय म्हणतो सुंदर श्लोक तो सांगतो युक्त युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो हरति दुःखा सगळं युक्त असायला पाहिजे सगळं जास्त नाही कमी नाही नाही? आणि विविध राग भय क्रोध हा स्थिती मुनिरुच्यते तुम्हाला दुःख झालं तर पण समाधान पाहिजे आनंद झाला तर पण समाधान पाहिजे तेव्हा तुम्ही हे अचिव्हमेंट करताना तेव्हा तुमचं लाईफ स्टेबल आणि शांत होतं त्यामुळे मुलांना मी तुम्हाला मुलींना आणि मुलांना सांगते आय वॉन्ट टू टेल यू go ahead look at the life is not difficult life is not easy it is a combination of that धैर्य घ्या तुम्ही जा beautiful world with colors a world with good colors and dark colors also experiment it legally ethically right way study well love your family love your mother tongue love your state love your country love your college which has given you this education You came to this college like a sugar cane. तुम्ही सगळं शुगर केन सारखं उसासारखं हे कॉलेजला आला नंतर तुम्ही जाताना तुम्ही व्हाईट शुगर क्यूब जाऊन होता कसं होतं तुम्ही शुगर केन आले की द शुगर केन कम्स टू दी फॅक्टरी देन यू टेक आउट द ज्यूस यू बॉईल द ज्यूस ॲड द एडिटिव्स देन रिमूव द डर्ट इट बिकम्स अ व्हाईट शुगर दस यू कम टू दिस कॉलेज युअर टीचर टीचेस यू देन दे गिव्ह यू होमवर्क ते उबळल्यासारखं ते ओके दे गिव्ह यू good education, they give you hard work, they make you to work hard, sometimes they scold you and remove your dirt, अज्ञान काढून टाकतात नंतर तुम्ही शुगरसारखं वाईट होऊन बाहेर येतात त्यामुळे विद्यासंस्था हे काय आहे तुमचं लाईफ बदल इफ there was no BUK college in Hubli, I would not have been engineer. If I would not have been engineer, Murthy would not have built Infosys. If we would not have built Infosys, we would not have created a software kranti in South India, probably in India. So I always pay a great tribute to my engineering college which made me a good engineer, which helped indirectly to Narayan Murthy, which helped software industry in the course of time. मी माझ्यामुळे झालं असं म्हणत नाही माझं एक कदाचित लहान पुष्प होतं एवढंच काय इंचचं पुष्प एवढं मोठं दगड आहे त्याला पुष्प मी नारायण मूर्ती बरोबर दिले त्यामुळे मी म्हणते इंजिनिअरिंग कॉलेज इज नॉट मिस्टर चार भिंतीचं कॉलेज नाही दॅट विल चेंज युअर लाईफ दॅट गिव्स यू व्हॅल्यू युअर टीचर्स आर नॉट जस्ट पेड ओनली फॉर द टीचिंग दे teach you moral science, they teach you the subject. Respect your teachers, Acharya Devo Bhava. Respect your alma mater, which has given you education. Respect elders at home, they have given you sanskar. Respect your mother tongue, because it is the tongue which you can express your emotions. Respect your state, which has given you so much from the income tax money of many people. Respect your country, Janani Janma Bhumishcha, Swargagati Gariyasi. विभीषणला राम सांगतो तुझं लहान आहे अयोध्या एवढं स्वर्णलंका तुला मी देते जाऊ नको म्हणतो भीषण राम म्हणतो नको लंका स्वर्णलंका असेल माझी अयोध्या छोटे असेल जननी जन्मभूमीचे स्वर्ग आगपी गरीयसी मला माझं लहान अयोध्या पण स्वर्ग आहे मला त्यामुळे मी अयोध्येला जाते तसं आमचा भारत काही असो आमचाच देश आहे जय हिंद वंदे मातरम मनपूर्वक धन्यवाद मॅडम आपल्या प्रत्येक शब्दातून आम्हाला केवळ प्रेरणाच नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला खरे नेतृत्व हे केवळ पदाने सिद्ध होत नाही ते लोकांच्या विश्वासाने सेवाभावाने आणि कठीण प्रसंगातही खंबीरपणे उभे राहण्याच्या वृत्तीने घडते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितराव पवार यांचे प्रेरणादायी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो त्याआधी सुधामूर्तींच्या हस्ते आपल्या सर्व मुलांना बुक देण्यात येईल विद्यानगरीसाठी अत्यंत आनंदाचा आणि सुवर्णाक्षराने लिहून ठेवा असा आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अष्टपैलू लेखिका यशस्वी अभियंता आणि ज्यांनी आपल्या व्याख्यानांमधून आपल्या विचारांमधून शेकडो लोकांच्या आयुष्याला नवी दिशा दिली
पद्मभूषण पद्मविभूषण सन्माननीय खासदार आणि माझ्या अत्यंत जवळची सखी म्हणायला हरकत नाही, त्यांच्या माझ्या वयामध्ये फरक आहे, तरी सुद्धा आमचं जन्मजन्मांतरीचं नातं अगदी 2 वर्षच असलं तरी सुद्धा हे अशा अशा आमच्या सुधा जी मूर्ती, ज्यांनी की आत्ताच आपल्याला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं, अनेक प्रश्नांना विद्यार्थ्यांच्या उत्तरं दिली. खरं तर त्या स्वतः शिक्षिका असल्यामुळे त्यांना नेहमीच मुलांशी, विद्यार्थ्यांशी, सगळ्यांशीच बोलायला खूप आवडतं. आणि मला ते नेहमी म्हणतात की मी जास्त बोलते का हो. मी खरं सांगू का, मी हाडाची शिक्षिका आहे, त्यामुळे कुठेही गेलं तर मी बोलणं माझं थांबूच शकत नाही. आणि तोच आज आपल्याला अनुभव इथे सुद्धा आलेला आहे. मला त्यांना खूप वर्ष, म्हणजे माझी जशी ओळख झाली त्या दिवसापासून मला असं वाटायचं की जसं दादांची इच्छा असायची की कुठलीही चांगली गोष्ट आली की ती अगोदर बारामतीत केली पाहिजे, तसं मला कुठलीही चांगली गोष्ट दिसली, चांगली व्यक्ती भेटली, चांगलं काय असलं तर आपल्या बारामतीकरांसाठी त्याचा तिथपर्यंत पोहोचवलं पाहिजे असा आमचा मानस असायचा. आणि आपल्या सगळ्यांप्रमाणेच मी मागाशी सांगितलं की मी त्यांची चाहती आहे आणि शेवटपर्यंत राहील. त्यांचं साहित्य आपण सगळ्यांनीच वाचलेलं आहे, अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या कर्तृत्वाचा सगळ्यांनाच जाणीव आहे, माहिती आहे. तशीच मी पण त्यांची चाहती होते. आणि संसदेमध्ये गेल्यानंतर मला त्यांना पाहून खरोखरच मनोमन आनंद झाला. तरी मी धाकधुकीत मला असं वाटायचं की त्या माझ्याशी बोलतील का. आम्हाला मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला त्यांना माहिती होती की मी एक पवार आहे, त्यामुळे तो थोडासा बोलायला जर असं माझ्याशी तो थोडासा जास्ती बोलू की नाही असं त्यांना झालं होतं. पण हळूहळू आमची मैत्री वाढली आणि आमचे अनेक गोष्टी समान होत्या. त्या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत, मी ग्रामीण भागातलीच होते आहे. आणि अनेक गोष्टींमध्ये ती नाळ जुळली आणि आमचं स्नेह वाढीला लागला. आणि या वाढीतूनच अनेक वेळा आमचे फोटो पण मी टाकत असायची. त्यामुळे आमचे पुणे जिल्ह्याचे CEO ते नेहमीच म्हणायचे मला की मी आपण त्यांना आपले इथे कार्यक्रमाला बोलवू. आपल्या बारामतीच्या पण अनेक महिला, मुलं, शिक्षक म्हणायचे की वहिनी आपण सुद्धा कधी बोलवायचं. आणि तो आनंदाचा प्रसंग आज इथे आलेला आहे. मला खूप आनंद होतोय की त्यांना विद्यार्थ्यांसमोर थोडं का असेना बोलायला वेळ मिळाला. खरं तर त्यांना बारामती विषयी जसं अनेकांना वाटतं, जोपर्यंत बारामती बघत नाही तोपर्यंत अनेकांच्या अनेक कल्पना असतात बारामती विषयी. बारामतीचा विकास झाला हे त्यांना माहिती होतं, पण नक्की विकास इथं येऊन बघितल्याशिवाय कळत नाही बारामतीचा विकास. आणि त्यांनी जेव्हा इथं बघितलं, एवढ्या सगळ्याच गोष्टी आहेत. पण कालपासून तर पाऊसही खूप असल्यामुळं त्यांना सगळीकडेच आपल्याला नेता नाही आलं, पण जे काही त्यांनी पाहिलं ते बारामतीच्या प्रेमात पडलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडलेले आहेत, त्या लोकांच्या प्रेमात पडलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलंय की मी पुढच्या वेळेला अगदी निवांत वेळ घेऊन मी बारामतीला येणार आहे. आणि खास करून बारामतीचे विद्याप्रतिष्ठानचेच नाही तर शारदा नगरचे आहेत, अनेक शिक्षण संस्थांचे विद्यार्थी आहेत. मी त्यांना सांगितलं की पुण्यानंतर बारामती हे शिक्षण म्हणजे एज्युकेशनचा हब झालेला आहे. आणि इतके हजार विद्यार्थी, लाखो विद्यार्थी आमच्या बारामतीत आहेत. आणि आपल्यासारख्या व्यक्तींचं मार्गदर्शन मिळणं हे त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे. त्यामुळे आपल्याला आलंच पाहिजे. त्यामुळे त्या नक्कीच येतील. त्यांनी आज आणि काल जो आपल्यासाठी वेळ दिलेला आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि परत त्यांच्या वयामुळे त्यांनी अलीकडे कार्यक्रम घेणं बंद केलेला आहे. त्या अजूनही सतत कामात असतात आणि शिकत असतात. मुख्य म्हणजे हा माझा अनुभव आहे. मला एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की तुमचं इन्स्पिरेशन काय. खरं तर अनेक वेळा आज सुद्धा मी काम करताना अनेक वेळा असं वाटतं की आता आपण आता हे थांबलं पाहिजे, आता जरा मला गरज आहे थोडी थांबण्याची वगैरे. पण त्यावेळी मी नेहमीच सुद्धा त्यांना आठवते. आणि या वयात सुद्धा त्यांचा जो कामाचा वेग आहे आणि ऊर्जा आहे
ती मला मनापासून ऊर्जा देते आणि मग मी परत चला उठा कामाला लागा असं म्हणून कामाला लागते. त्यांचं एक असतं की आपण सतत शिकलं पाहिजे आणि ते दुसऱ्यांना देत आलं पाहिजे. म्हणजे फक्त शिकून आपल्याजवळच नाही ठेवलं पाहिजे तर त्याचा जनतेला कसा उपयोग होईल हे पाहिलं पाहिजे. त्यांची सामाजिक सेवा अनेक त्यांच्या NGO मधून त्यांनी संबंध भारतभर अतिशय उत्तमरित्या अनेक तळागाळातल्या लोकांसाठी अनेक घटकांसाठी काम केलेलं आहे आणि हेच माझ्यासाठी खरोखर माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आणि हीच ऊर्जा आपल्याला मिळत राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपल्याला परत एकदा सुधाताईंना आपण विनंती करूया सगळेजण की आमच्या बारामतीसाठी आणि बारामतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं मार्गदर्शन पण अत्यंत मोलाचं आहे आणि तुम्ही परत बारामतीला याल आणि आम्हा सगळ्यांना परत अत्यंत म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल अशा तऱ्हेने मार्गदर्शन कराल. तुमचं मार्गदर्शन हीच आमची स्फूर्ती आहे आणि हीच मी प्रार्थना करते. आपण सगळेजण एवढ्या पावसात सुद्धा रेड अलर्ट सांगितलेला आहे, शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे, तरी सुद्धा आपण सगळेजण सुधाताईंच्या प्रेमासाठी इथे आलात त्याबद्दल मी एक विद्यानगरीची विद्या प्रतिष्ठानची विश्वस्त म्हणून आपल्या सगळ्यांचा स्वागत आणि आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.